मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून हा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड झाल्यावरती सर्वप्रथम आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला तो पाहता येईल। इतर ग्रुपवरती येण्याची हा व्हिडिओ वाट पाहावी लागणार नाही। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण राशी भविष्य पाहता परंतु एक लाईक सुद्धा करत नाही, त्या गोष्टीबद्दल थोडं वाईट वाटतं। कारण इतक्या मेहनतीने आपण जो व्हिडिओ केलेला असतो, आपल्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला असतो, आपण पाहून झाल्यानंतर एक लाईक जरी केली तर ती पोच पावती मिळते। आम्हालाही थोडा आनंद होतो की हा बाबा इतकी लोक आपला व्हिडिओ पाहत आहेत, काहीतरी त्यांना त्याच्यातून मिळत आहे किंवा चांगलं होत आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही एक लाईक करत आहात, त्याच्याबद्दल आम्हाला सुद्धा समाधान होईल। तर कृपया प्लीज चॅनलचं मोटिवेशन होण्यासाठी किंवा प्रमोट होण्यासाठी चॅनल मला हे मदत करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, बेल आयकॉन दाबून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, आपण वेगवेगळ्या रेमेडीज सांगतो ज्या लोकांना राशीनुसार, यांना वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची फळं मिळतात किंवा थोड्यांना त्याचा गुण येतही नाही। तर कदाचित आपली राशी चुकीची जरी असेल तरी याचा गुण तुम्हाला येणार नाही। तर आपण एक असं करायचं आहे की आपली लग्न राशी कुठली आहे ती पाहावी, त्या लग्न राशीनुसार सुद्धा आपल्याला त्याचा गुण येऊ शकतो। आपल्या कुंडलीमध्ये पहा, पत्रिकेमध्ये लग्न राशी कुठली आहे, किंवा आपल्याला आपली जन्मतारीख माहीत नसेल तर जन्मतारीख माहीत नाही किंवा पत्रिका माहीत नाही, राशी नक्षत्र माहीत नसेल तर आपण कमेंट करा, मी आपल्याला त्याचं नक्कीच पर्सनली उत्तर देईन। पण ते व्हॉट्सअपवरती करा, चॅनलवरती ह्याच्यावरती जर केलं तर त्याच्यावरती नीट उत्तरं देता येत नाही। तर हे लक्षात ठेवा की आपण जर काही अडचणीत असाल, आपल्याला मार्गदर्शन हवे असेल तर आपण माझ्याकडे संपर्क साधू शकता। माझा पत्ता इथे दिलेला असतो, खाली लाईनमध्ये येतो। आपली गोव्यामध्ये सुद्धा शाखा आहे, कारवारला बाळणी येथे आहे आणि कुडाळला नेरूळ येथे आहे महाराष्ट्रामध्ये, आणि त्याचप्रमाणे बेळगावला समादेवी गल्ली या ठिकाणी आपली शाखा आहे। आपण नक्कीच मार्गदर्शन घेऊ शकता। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य, जे असणार आहे 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2024। 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य। मिथुन राशी, आपण करत असलेले प्रयत्न किंवा जी मेहनत आहे ती आपल्याला फळं नक्कीच देणार आहे, याबद्दल शंका नाही। परंतु आपल्या बरोबरीने जी व्यक्ती कष्ट करत आहे, म्हणजे आपले जोडीदार असतील, आपले सहकर्मी असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, कदाचित अशा व्यक्ती आपण केलेल्या कष्टाचं श्रेय पुन्हा घेण्याचा प्रयत्न करू शकतात। कारण ही घटना मागे एकदा सुद्धा आपल्या आयुष्यात घडली, आपल्यावर घडलेली आहे। कष्ट आपण करतायत, प्लॅनिंग आपलं असतं, सगळं रूपरेषा आपण असतं, मॅनेजमेंट आपण करता, पण ऐनवेळी वरिष्ठ त्यांच्यावर इम्प्रेस होतात, आपल्यावर होत नाहीत, आणि आपण केलेल्या कष्टाचं जे फळ आहे किंवा क्रेडिट आहे ते त्यांना देतात, आणि त्यावेळी मात्र आपण हतबल होतात। असं आपल्याबरोबर सतत झालेलं आहे, होतही आहे, आणि आता पुढे सुद्धा होण्याची शक्यता आहे। हे बघा कसं असतं, आपण कष्ट करणार आहे त्याची नोंद कोणतरी ठेवतोय, जर समोरील वरिष्ठ ठेवत नसेल, देव तरी ठेवतोय। आज न उद्या देव तुमच्या केलेल्या कष्टाचं फळ आपल्यालाच देणार आहे, ते दुसऱ्याला जाणार नाही चांगल्या कामाचं। तर कदाचित जात असेल तेव्हा तुम्ही टेन्शन करून घेऊ नका किंवा मानसिक त्रास त्याचा करून घेऊ नका। ज्या गोष्टी घडणार आहेत त्या चांगल्यासाठीच घडणार आहे, त्याच्यातून मात्र मानसिक त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे। कुठल्याच गोष्टींना न जुमानता, कोणी किती गुप्त शत्रूंनी किती प्रयत्न केला आपल्या कामामध्ये अडचण निर्माण करण्याचा, आडकाठी करण्याचा, तर न जुमानता आपण आपले प्रामाणिकपणाने सातत्याने आपले काम करतच राहायचं आणि करत राहायचं, जेणेकरून आता जरी त्याचा फायदा झाला नाही तर पुढील काळात किंवा पुढे आपल्याला तो नक्कीच होणार आहे, हे मात्र आपण ध्यानात ठेवायचं आणि त्यानुसार काम करायचं। म्हणजे तात्काळ आजच केलं आणि आजच त्याचं फळ मिळायला पाहिजे असं काही नाही, ते फळ आपल्याला कालांतराने मिळणार। त्याची कुठेतरी नोंद होते, सरकार दरबारी नाही झाली तरी देवाच्या दरबारी होते, हे मात्र आपण विसरू नका। चित्रगुप्त पाहत आहे, सगळ्याच गोष्टी पाहत आहे। काय होतं मित्रांनो, आपण जेव्हा चांगलं काम करत असतो तर ते देवाला माहित असेल, देव बघतोय असं आपण म्हणतो, पण आपण चुकीचं काम करत असताना सुद्धा देव बघतो, तेव्हा काय देव डोळे बंद करून घेत नाही ना। आपण चुकीचं जर काम केलेलं असेल तर त्याचं फळ आपल्याला भोगावंच लागणार आहे। या दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवा। त्याचबरोबर या काळामध्ये प्रॉपर्टी, जुनी विक्री प्रॉपर्टीज आहे, जमीन जुमला आहे, या विक्रीतून सुद्धा, या विक्री संबंधित जे आपले व्यवहार होते जे पूर्ण होत नव्हते ते व्यवहार कदाचित पूर्ण होतील, त्याच्यातून आपल्याला फायदा होईल, प्रॉपर्टीच्या व्यवहारातून आपल्याला फायदा होईल आणि व्यवस्थित असेल, म्हणजे जुनी खरेदी विक्री यातून आपल्याला फायदा आहे, यात काही टेन्शन नाही।
परंतु एखादा करार करताना, कागदोपत्री व्यवहार करताना लक्षपूर्वक वाचूनच आपण तो करार करा, सही करा. अन्यथा जर आपल्याला त्या कागदोपत्रामध्ये जरा सुद्धा काही वेगळं वाटत आहे की बाबा हे व्यवस्थित नाहीये, किंवा इथे नाव चुकलंय, किंवा इथे आकडा चुकलेला आहे, त्यावेळी आपण अजिबात सही करायला जाऊ नका किंवा तो करार करायला जाऊ नका. पुन्हा एकदा ते पेपर वाचा आणि त्यानुसारच करार करा. कदाचित समोरील व्यक्ती आपल्याला फसवण्यासाठी किंवा आपला फायदा घेण्यासाठी ह्या गोष्टी नंतर करतील, किंवा काहीतरी त्याच्यात फेरबदल केलेला असेल. त्या सगळ्या गोष्टी करा. कामावरच्या असून दे, नोकरीच्या असून दे, व्यवहारातल्या असून दे, व्यवसायातल्या असून दे, किंवा व्यापारात एखादी वस्तू विकत घेणे देणे याच्याबद्दलचं असून, मात्र कागदोपत्री व्यवहार आपले चोख असायला हवे, याचकडे लक्ष द्या. अन्यथा या सप्ताहामध्ये काही त्रास नाही. सप्ताह आपल्यासाठी खूप छान असेल. या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा असणार 10 आणि 12, शुभ अंक असणाऱ्या 4 आणि रंग असणाऱ्या निळा, याचा आपण लाभ करून घ्या. मित्रांनो, या सप्ताहातील सर्वांना सर्वसामान्य एकच रेमेडीज आहे, दत्त उपासना. दत्त उपासना मी का सांगतो मित्रांनो, 14 तारखेला जी दत्त जयंती आहे त्या दिवशी किंवा 15 तारखेला आपल्याला ज्यावेळी मिळेल, हे 14 तारखेला, पण 15 तारखेला सुद्धा आपण तो उपाय करू शकता. जर 14 तारखेला करू शकला नाही तर दत्त उपासना करा. गुरुचरित्राचं कुठे पारायण होत असेल तर तिथे काहीतरी दान धर्म दक्षिणा करा, किंवा गुरुचरित्र वाचून घ्या. संक्षिप्त गुरुचरित्र येतं ते सुद्धा वाचा. जर ते जमत नसेल तर श्री गुरुदेव दत्त हा जरी जप आपण 1600 केला तर खूप सारा फायदा आपल्याला होऊ शकतो. तर का मी प्रत्येकाला सांगतोय, तर कलियुगामध्ये तारणहारी देवता दत्त प्रभूच आहे. गुरुचरित्रामध्ये त्याचं चांगलं वर्णन केलेलं आहे. कलियुगामध्ये कसं असतं माहितीये, एक गोष्ट चांगली, एक गोष्ट आपल्याकडनं घडतच राहते. काही गोष्टी आपण चांगल्या करायला जातात तर चांगल्या गोष्टी करता करताही काही गोष्टी आपल्याकडनं चुकीच्या घडतात. तर आताच्या काळामध्ये काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, काय पुण्य आणि काय पाप आहे हे सांगणं, याची सांगड घालणे खूप कठीण झालेलं आहे कलियुगामध्ये. तरी सुद्धा जाणते अजाणतेपणे आपल्याकडनं एखादं जर चूक होत असेल, काही पाप होत असेल, तर त्याचं प्रायश्चित्त किंवा त्याचा परिहार म्हणून आपण गुरुचरित्राचा पारायण किंवा दत्त उपासना ही केली असता त्याचं निवारण होतं. असं माझा स्वतःचा तरी अनुभव आहे. मी इतर लोकांना जे सांगत असतो, माझ्याकडे ज्योतिष बघायला येणाऱ्या लोकांना, त्यांना काही उपासना मी दत्ताची सांगतो, ते विश्वासाने करतात, तर त्यांना सुद्धा त्याचा चांगला फायदा झालेला आहे. त्यानुसार आपण सुद्धा आपल्या राशीप्रमाणे आता काय करायचंय, गुरुचरित्र पारायण जर करता आलं असेल तर गुरुचरित्र पारायण करा, दत्त उपासना करा, 1600 श्री गुरुदेव दत्त हा जप करा. कुठल्याही दत्त मंदिरामध्ये दत्त उपासना करण्याचा प्रयत्न करा, किंवा दत्त मंदिरामध्ये दत्त जन्मोत्सव जिथे साजरा होतो त्या ठिकाणी जा, दर्शन घ्या दत्ताचं, आणि होत असेल तर दत्तांचं उपासना करा. त्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याकडनं काहीतरी दत्ताबद्दल घडून दे, अशीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आपण हे करा. आपलं चांगलं चाललं असेल, करायची गरज नाही असं वाटत असेल तरी करा. आपलं वाईट चाललंय, थोडासा त्रास होतोय, तरी सुद्धा हे करा. आपल्याला सगळ्यांनाच हे फलदायी ठरणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक प्लीज लाईक करा. खूप लोक व्हिडिओ पाहतात, चांगले व्ह्यूअर्स असतात, परंतु लाईक त्याप्रमाणे पडत नाही. हे कुठेतरी लाईक्स, कमेंट, शेअर हे जो प्रकार असतो हा युट्यूब चॅनल कडनं सर्वे होत असतो. त्याच्यातून त्या युट्यूबचं प्रोत्साहन म्हणजे प्रमोट होत राहतो आणि इतर पर्यंत तो व्हिडिओ पोहोचतो. म्हणजे चांगला फायदा आम्हालाही आणि तुम्हालाही होऊ शकतो. तर मित्रांनो, प्लीज आपल्याला रिक्वेस्ट करतो, एक लाईक तरी करा. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी, याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.